हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिवसभर ऊन नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये सकाळ आणि दुपार काही कळतच नाही. आज मी बनवणार आहे फ्लावरची भाजी. त्यासाठी कढईमध्ये मी थोडेसे पाणी घेतले, त्यामध्ये मीठ आणि हळद घातली. पाण्याला उकळीनंतर त्यामध्ये मी कापलेली फ्लावरची भाजी घातली आणि आता यामध्ये छान फ्लावर शिजवून घेते. त्यानंतर इथं फ्लावरच्या भाजीसाठी मी बटाटा शिलून घेते आहे. बटाट्याला कापून पाण्यामध्ये टाकते, जेणेकरून त्यातील काही स्टार्च कमी होतील. फ्लावरच्या भाजीसोबत इथं मी वरण भाताचे कुकर लावते आहे. फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथं मी एका कढईमध्ये थोडेसे ऑइल घालते आहे. नंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी मिरची घालते आहे. त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालते आहे. आणि आता यामध्ये थोडीशी हळद, गरम मसाला आणि धने पावडर घातली. त्यानंतर कापलेला बटाटा आणि वटाणे घालते. इथं आलू आणि वटाणे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत. आलू आणि वटाणे शिजल्यानंतर यामध्ये मी शिजवलेली फ्लावर घातली आणि आता हे सर्व छान मिक्स करते आणि आता याला पुन्हा 1 ते 2 मिनिट वाफेसाठी ठेवते. आज मी करणार आहे गार्डनिंग. तर हे पाम ट्रीचे झाड आहे. हे आमच्या हॉलमध्ये असते. त्याची काही पाने जळाली होती आणि ही जळालेली पाने अजिबात चांगली दिसत नाही आणि प्लांटच्या हेल्थसाठी सुद्धा ती कापलेलीच बरी असतात. म्हणून मी सर्व जळलेली पाने कट करून घेतली. आणि इथे तुळशीच्या ज्या मंजुऱ्या असतात त्यासुद्धा मी कट करून घेते. त्यामुळे तुळशीची वाढ चांगली होते. आज मला बरीच झाडं सॉर्ट आऊट करायची आहेत. काहींची माती चेंज करायची आहे, तर काहींचे पॉट चेंज करायचे आहेत आणि काही नवीनसुद्धा लावायची आहेत. तर इथं मी कोकोपीट बनवून घेते आहे. हा कोकोपीटचा ब्लॉक मी पाण्यामध्ये भिजवला आहे. इथं असलेली ही माती बरेच दिवस यूजमध्ये नव्हती, त्यामुळे तिला भुसभुशीत करायची आहे आणि या मातीमध्ये मी कोकोपीट ॲड करणार आहे. शोभते आहे की नाही मी शेतकऱ्याची मुलगी. माझे बाबा तर हे सर्व ट्रॅक्टरनी करतात. आम्हाला 2-3 झाडं जगवणं कठीण जातं. ते कसं काय एवढं शेत मेंटेन करतात त्यांनाच माहिती. तर आता इथं मी सर्व कोकोपीट आणि माती मिक्स केली आहे आणि यामध्ये मी लावणार आहे गवती चहा. तर ही काही गवती चहाची रोपे आहेत. आमच्या शेजाऱ्यांनी मला दिली होती. वेळेवर लावणं झालं नाही म्हणून मी त्याला पाण्यात ठेवले होते. पाण्यातसुद्धा त्याला छान रूट्स आले आहेत. मला अशी फ्रेश गवती चहाची पानं चहामध्ये खूप आवडतात. गावावरून आई मला सुकलेल्या गवती चहाची पावडर पाठवत असते. तीच मी नेहमी चहामध्ये घालते. आणि इथं गवती चहाला पाणी देताना माझ्याकडून भिंतीवरती मातीचे शिंतोळे पडले, जी की माझ्या हस्बंडला अजिबात आवडत नाही. म्हणून मी भिंत इथं धुवून घेते आहे. या पॉटमध्ये क्रोटनचे झाड होते, त्याचे रूट पूर्ण सडले आहेत, म्हणून ते काढून त्यातली माती मी रियूज करणार आहे. आणि हे झाड बरेच दिवस मी पाण्यामध्ये ठेवले होते. याला छान रूटिंग झाली आहे. कशाची आहे माहिती नाही. आमच्या शेजारच्यांच्या बेबी शॉवरच्या डेकोरेशनमध्ये यूज केले होते. हे बेबी शॉवर संपल्यानंतर मी ते घरी आणून पाण्यामध्ये ठेवले. बघूया कसे होते मोठे झाल्यानंतर. बेबी शॉवरची छान आठवण आमच्याकडे राहिली आहे ही. त्यानंतर हे मनी प्लांट आहे. आमचे फर्स्ट प्लांट आहे हे.
4 वर्ष झाली आहे या प्लांटला आणून आणि किती वेळा मरता मरता वाचले आहे हे झाड. याची चांगली ग्रोथ होत नव्हती म्हणून त्याची पुन्हा कटिंग केली आणि सेम पॉटमध्ये ती कटिंग मी लावली. हा दुसरा मनी प्लांट सेम, याचीसुद्धा वाढ चांगली होत नाही. मे बी यांना हा पॉट छोटा पडत असेल. ट्राय करून बघूयात. या मनी प्लांटला सुद्धा मी कट करते आणि याला पुन्हा रूटिंगसाठी मी पाण्यामध्ये ठेवते आणि या पॉटमध्ये मी रूटिंग आलेला दुसरा मनी प्लांट लावते. त्यानंतर या प्लांटला सुद्धा खूप फास्ट रूटिंग होते. तर हा येल्लो पॉट माझ्याकडे रिकामा होता, त्यामध्ये मी हे प्लांट लावणार आहे. दिसायला खूप छान आणि अगदी लो मेंटेनन्स झाड आहे हे. त्यानंतर या सर्व पॉट्सला बाहेरून माती लागली होती, ते सर्व छान क्लीन करून पुन्हा जागच्या जागी ठेवून देते. आमच्याकडे पॉटिंग रिपॉटिंगचे सर्व कामं मी करते आणि प्लांट्सला डेली पाणी घालायचे काम माझे हस्बंड करतात. त्यानंतर या झाडांच्या प्लेट्समध्ये सुद्धा माती साचते, ती सुद्धा अधूनमधून क्लीन केली की प्लांट्स नीटनेटके दिसतात. सो आता मी इथली सर्व प्लांट्स काढून ह्या पाट्या व्यवस्थित क्लीन करून घेते. बाल्कनीमध्ये असल्यामुळे या पाट्यांवरती बरीच धूळ साचते. पाट्यांसोबत झाडांवरती सुद्धा धूळ साचते. तर झाडांना मी इथं असं स्प्रे करून घेते आहे, जेणेकरून त्यावरील धूळ निघून जाईल आणि व्यवस्थित जागेवरती ठेवून देते. हे छोटेसे ॲलोवेरा आहे. ही आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत, त्यावरती सुद्धा खूप धूळ साचते, त्यामुळे ते नेहमी असे क्लीन करत राहावे लागतात. त्यानंतर हे पाम ट्रीचे झाड, यावरती सुद्धा खूप धूळ साचते, त्यामुळे त्यावरती मी असं पाणी स्प्रे करून ते झाड स्वच्छ धुवून घेते आणि याची सुद्धा काही पाने पिवळी पडली आहेत, त्यांना कट वगैरे करून घेते. आणि एवढं करताना हा बघा किती पसारा पडलाय. आवरायला कुठून सुरुवात करू तेच कळत नाही.
त्यानंतर दुपारी चहाची वेळ झाली. चहा घेतल्यानंतर मी खाली अव्यांला खेळायला घेऊन आली आहे. त्याला खाली खूप आवडते. जेव्हापासून चालता यायला लागले तेव्हापासून खाली फक्त फिरतो आहे. त्याला या गार्डनमध्ये सुद्धा खूप आवडते. त्याचे सर्वात जास्त फेवरेट आहे स्लायडिंग. सारखा तिकडे बघतो आहे. आणि नेहमी खाली आला की या मोठ्या मुलांचा बॉल मागतो आणि एकदा घेतला की पुन्हा देत नाही. त्यानंतर मी घरी आली. आज रगडा पॅटीसचा बेत आहे. त्यासाठी कुकरमध्ये मी वाटाणे आणि त्यात थोडेसे छोले घातले आणि आता त्यामध्ये बटाटासुद्धा कापून घालणार आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, थोडासा चाट मसाला, थोडीशी जिरे पावडर घातली आणि चवीप्रमाणे मीठ. कुकरचे झाकण बंद करून याला 7 ते 8 शिट्ट्या मीडियम गॅसवरती होऊ देते. आणि आता इथं मी चिंचेची गोड चटणी बनवते. त्यासाठी चिंच मी सकाळीच पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती. त्या चिंचेसोबत यामध्ये मी डेट्ससुद्धा टाकले आहेत. डेट्सचा गोडवा यामध्ये छान लागतो. त्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे. इथं हा चिंचेचा कोड एका पातेल्यामध्ये काढून घेते. नंतर यामध्ये मी किसलेला गूळ घालते. नंतर यामध्ये थोडेसे तिखट आणि थोडासा चाट मसाला घालते आणि 5 मिनिट याला छान शिजवून घेते. आणि इथं माझी गोड चटणी रेडी आहे. त्यानंतर आता हिरवी चटणी बनवायची आहे. त्यासाठी पुदिना, त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आल्याचं तुकडं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी डाळ आणि यामध्ये खूप सारा कोथिंबीर. त्यानंतर अर्धे लिंबू, मीठ आणि थोडीशी जिरे पावडर. पाणी घालून हे मिक्सरला छान फिरवून घेऊया. इथं माझी ग्रीन चटणीसुद्धा रेडी झाली आहे. रगडा पॅटीससाठी मी बटाटे आधीच वाफवून घेतले होते. त्याचे आता साल काढून घेते. आणि आता या बटाट्यांना आपल्याला मॅश करायचं आहे. मॅश केल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा तिखट, थोडीशी हळद, थोडीशी जिरे पावडर, धने पावडर आणि आलं किसून घालते आहे. त्यानंतर यामध्ये गरम मसाला, थोडासा चाट मसाला आणि काळं मीठ घातलं. चवीप्रमाणे मीठ. पॅटीसमध्ये मी इथं ब्रेड क्रम्ब घालणार आहे म्हणून मी ब्रेड क्रम्ब बनवून घेते. त्यासाठी ब्रेडचे असे तुकडे करून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे. आता हा ब्रेड क्रम्ब मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मिक्स करते आणि हे सर्व छान मिक्स करून घेते. यामध्ये मी बारीक कापलेली मिरची घालायला विसरली होती, सो ती आता घालते आहे आणि पुन्हा सर्व मिक्स करून घेते आणि याच्या छोट्या छोट्या छान पॅटी बनवून घेते.
इथं पॅटीला मी शालो फ्राय करणार आहे. त्यासाठी तव्यावरती मी छान तेल पसरवले आणि पॅटीच्या दोन्ही साईडला ब्रेड क्रम्ब लावून ती तव्यावरती शालो फ्राय करायला ठेवते. आता सर्व पॅटीजला उलटवून घ्यायचे आहे. बघा किती सुंदर ऑरेंज कलर आला आहे. तुम्ही विचार करत असाल की एवढे मोठे पॅटीज दोघंजण खाणार, तर असं नाही आहे. आमच्या शेजाऱ्यांना आम्ही इन्व्हाइट केलं आहे. रगडा पॅटीससोबत मी थोड्याशा पुऱ्यासुद्धा तळून घेते. ह्या पुऱ्या रगडा पॅटीसमध्ये कुस्करून घातल्यानंतर खूप छान लागतात. इथे रगड्याचे सुद्धा कुकर झाले आहे. याला मी चमच्यानेच थोडे थोडे मॅश केले. याला पूर्णपणे मॅश करायचं नाही. त्यानंतर आता प्लेटिंग. सर्वात आधी पॅटी, त्यावरती रगडा, त्यावरती ग्रीन चटणी, नंतर गोड चटणी, त्यानंतर त्यावरती कांदा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कोथिंबीर, बारीक शेव. प्लेट तयार आहे. या पटापट खायला. जेवण झाल्यानंतर गोळा होतात ती खूप सारी भांडी. विंडो आता बरीच खाली झाली आहे. सकाळी कट केलेले मनी प्लांट पाण्यामध्ये ठेवले आहे. आज सर्वात आधी किचनचा ओटा स्वच्छ करून घेते, कारण भांडी घासता घासता मला एका साईडला तूपसुद्धा बनवायचे आहे. इथं बघा लोणी ऑलरेडी आला आहे वरती. तरीसुद्धा यामध्ये एकदा ब्लेंडर फिरवते. छान लोणी आलं आहे. आता लोण्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते. लोण्याची कढई गॅसवरती ठेवते. दुसऱ्या साईडला मला भांडी घासायची आहेत. लोण्याची जी भांडी होती ते गरम पाण्याने धुण्यासाठी इथं मी केटलमध्ये थोडेसे पाणी गरम करते.
इथं माझे तूप रेडी झाले आहे. भांड्याचे तळ दिसले म्हणजे तूप रेडी आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.